नमस्कार. मी डॉक्टर स्नेहा पाटील. आज मी तुम्हाला बाजारात विकत मिळणारे टूथपेस्ट त्याची काही फॅक्ट्स सांगणार आहे आणि समजा हे ऐकून तुम्हाला तुमची टूथपेस्ट बदलू वाटली तर त्याच्या बदल्यात आपण घरातच काय त्याला रिप्लेस करू शकतो किंवा आयुर्वेदिक दंतमंजन घरीच कसं बनवू शकतो हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. आपल्या तोंडाची अंतस्त्वचा किंवा माउथ फ्लोरा हा हायली ॲब्सॉर्बेबल आहे. आपल्या अन्नाचं सुद्धा 50% पचन हे आपल्या लाळेमध्येच आपल्या तोंडात होत असतं. अगदी हार्ट अटॅकच्या पेशंटलासुद्धा सॉर्बिट्रेट नावाची गोळी जिभेखाली ठेवायला दिली जाते, लवकरात लवकर त्याचं ॲब्सॉर्प्शन होऊन हार्टला कमीत कमी इजा व्हावी म्हणून. याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपला माउथ फ्लोरा किती ॲब्सॉर्बेबल आहे ते. अशा या तोंडामध्ये कोणताही पदार्थ घालताना त्याची पूर्ण शहानिशा करणं गरजेचं आहे. टूथपेस्ट हे रोज सकाळी उठल्यानंतर वापरायचा पदार्थ आहे आपल्या आयुष्यातला. तर याच्यामध्ये काय आहे हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? एखाद्या दिवशी आपल्या टूथपेस्टचं कार्टन उलटं करून त्याच्यामागं कुठले इन्ग्रेडियंट्स आहेत हा बघायचा प्रयत्न केला आहे का? नसेल केला तर हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच तुमचं कार्टन उलटं करून त्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघाल. भारतीय बाजारपेठेत जाहिरातीचा मारा आणि बॉलिवूड स्टार्स सांगतात म्हणून आपण टूथपेस्ट विकत घेतो. त्यापेक्षा आपण थोडंसं डोकं वापरून यापुढे टूथपेस्ट घ्यायची, कुठली घ्यायची का नाही ह्या सगळ्यांचा विचार करायचा आहे. टूथपेस्टमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात. प्रिझर्वेटिव्ज आणि कलर्स हे केमिकल्स तर आहेतच, इथपर्यंत ठीक आहे. पण ह्याच्यापेक्षा पण हार्मफुल केमिकल्स अनेक मोठ्या ब्रँड्सच्या टूथपेस्टमध्ये आहेत. त्यातला पहिला हार्मफुल केमिकल म्हणजे सोडियम लॉरियल सल्फेट, यालाच SLS असं म्हणतात. जोपर्यंत तुमच्या तोंडात फेस होणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वच्छ झाल्यासारखं वाटणार नाही आणि तो फोमिंग एजंट म्हणजेच SLSचा फायदा काय तर आतमध्ये आपल्या तोंडात फेस होतो आणि त्यामुळं तुम्हाला दातांची स्वच्छता झाल्याचं मानसिक समाधान मिळतं. पण ह्याचे तोटे काय आहेत तर SLS हा इरिटंट सांगितला आहे, म्हणजे तो आपल्या त्वचेचा दाह करतो आणि बऱ्याच लोकांमध्ये याच्यामुळे माउथ अल्सरसुद्धा होऊ शकतात. अनेक लोक माउथ अल्सरसाठी दुसरा ट्रीटमेंट घेत इतर डॉक्टरांकडे फिरत असतात. परंतु जोपर्यंत SLS असलेली टूथपेस्ट बंद होणार नाही तोपर्यंत माउथ अल्सरचं प्रमाणसुद्धा कमी येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्या लाँग टर्म यूजमुळं ह्याचं डिपॉझिशन लिव्हर, ब्रेन आणि हार्टमध्ये होण्याची शक्यता असते. लाँग टर्म यूज झाल्यानंतर ह्याचे ट्रेसेस आपल्या लिव्हर, ब्रेन आणि हार्टमध्ये सापडतात. टूथपेस्ट ही रोज वापरायची गोष्ट आहे आणि आपण ते आयुष्यभर वापरणार आहे. हे खूप लाँग टर्म यूज झाला आणि पुढे जाऊन ह्याची ऑर्गन टॉक्सिसिटी म्हणजे आपल्या महत्त्वाच्या अवयवांना ह्याच्यात ह्याचं विष साठण्याचे ट्रेसेस तसे दिसून आलेले आहेत. झाला दुसरा भाग म्हणजे ट्रायक्लोसॅन. हे दुसरं केमिकल आहे जे अनेक मोठ्या ब्रँड्समध्ये आहे. ट्रायक्लोसॅनच्या साईड इफेक्ट्सबद्दल मी तुम्हाला काय सांगू. त्यातले काही साईड इफेक्ट्स म्हणजे पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हार्मोन असतं त्याची पातळी याच्यामुळं कमी होते आणि त्यामुळं शुक्राणूंचं प्रमाणसुद्धा बनण्याचं कमी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मुलांमध्ये ॲलर्जिक रायनायटिस किंवा ॲलर्जिक ब्रॉन्कायटिस जे वारंवार होतात ते ह्या ट्रायक्लोसॅनचाच परिणाम असू शकतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अँटीबायोटिक्सना रेझिस्टन्स येतो वारंवार ट्रायक्लोसॅनच्या वापरामुळे. त्यामुळे पुढं जाऊन मुलांना एखाद्या आजारावर एखादं अँटीबायोटिक वापरलं तर त्याला ऑलरेडी रेझिस्टन्स आलेला असतो. तर इतकं हार्मफुल केमिकल कोलगेट टोटल किंवा डाबर मेसवार्क या आपण आयुर्वेदिक म्हणणाऱ्या टूथपेस्टमध्ये सुद्धा आहे. तुमच्याकडे जर काही टूथपेस्ट असतील तर त्याचं कार्टन उलटं करून त्याच्या पाठीमागं बघा आणि आपण एवढं हार्मफुल केमिकल वापरत आहोत ह्याच्याबद्दल आपण त्याला रिप्लेस कसं करू शकतो ह्याचा पण विचार करा. सोडियम बेन्झोएट, पोटॅशियम बेन्झोएटसारखे प्रिझर्वेटिव्ह तर प्रत्येक टूथपेस्टमध्ये आहेतच. अगदी हिमालयासारखा आयुर्वेदिक ब्रँडसुद्धा ह्याच्यातून सुटलेला नाही आहे. तर आपण ह्याला रिप्लेस करू शकतो का तर जरूर करू शकतो. सेन्सोडाईनसारखी जी टूथपेस्ट आपण दातांच्या कॅव्हिटीजसाठी वापरतो त्याला आपण लवंग तेलाने रिप्लेस करू शकतो. सेन्सोडाईन हे फक्त सेन्सिटिव्हिटी कव्हर करणार आहे, मात्र लवंग तेल
ही सेन्सिटिव्हिटी कव्हर तर करणार आहेच, पण ते आपली डेंटल कॅरीज क्युअर पण करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण घरातच दंतमंजन कसं बनवू शकतो. तर ह्याचे घटकद्रव्य अगदी सोपे आहेत आणि तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध असू शकतात. तुम्हाला फक्त हे चूर्ण बाजारातून आणायचे आहेत आणि ती सर्व एकत्र करून घरात एका हवाबंद बाटलीमध्ये बंद करून ठेवायचे आणि त्याला एखादं छिद्र पाडून ते रोज सकाळी हातावर घेऊन आपल्याला हे दंतमंजन वापरायचं आहे. ह्याच्यासाठीचे इन्ग्रेडियंट्स अगदी सोपे आहेत. त्रिफळा चूर्ण, हळद चूर्ण, लवंग चूर्ण, रिंगणी चूर्ण, सैंधव मीठ आणि तुरटी चूर्ण. हे सर्व तुम्हाला समप्रमाणात घ्यायचं आहे. एकत्र करून मिसळून एका डब्यात ठेवायचं आहे आणि रोज सकाळी दंतमंजन म्हणून वापरायचं आहे. ह्याला एक सुंदर तिखट, तुरट, खारट अशी चव असते. त्यामुळं दंतमंजन करताना पण खूप छान वाटतं. आणि हे तुम्हाला खूप कोरडं वाटलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2 थेंब मोहरीचं तेल किंवा 2 थेंब लवंगाचं तेल घालून त्याला थोडासा ओलसरपणा आणून ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे वापरायचं कसं, तर तुम्ही रेग्युलर तुमच्या ब्रशनी पण वापरू शकता किंवा तुम्हाला प्लॅस्टिक तोंडात नको असेल तर त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपली बोटं आहेत, त्या बोटांचा वापर करू शकता. फक्त हे बोट सोडून बाकीची 4ही बोटं आपण आपले दात घासण्यासाठी वापरू शकतो. हे बोट का नको, तर आपली 5ही बोटं ही 5 महाभूतांचं रिप्रेझेंट करत असतात. हे बोट हे वायू महाभूताचं आहे. त्यामुळे ह्याच्यात हालचाल पण जास्त असते आणि शक्ती पण जास्त असते. त्यामुळे आपल्या दातांवर जास्त जोर पडण्याची शक्यता असते. तर हे बोट सोडून बाकीची कुठलीही बोटं तुम्ही दात घासण्यासाठी वापरू शकता. अगदी हे बोटसुद्धा दात घासण्यासाठी वापरू शकता किंवा आपला रेग्युलर ब्रश वापरलात तरी चालेल. या आपल्या दंतमंजनमुळं दात तर स्वच्छ होणारच आहेत, विदाऊट केमिकल स्वच्छ होणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारंवार ज्यांना सर्दी होते किंवा घशाचे इन्फेक्शन होतात, त्या इन्फेक्शनचं प्रमाणसुद्धा कमी येणार आहे. लहान मुलांमध्ये वारंवार टॉन्सिलायटिस जे होतो तो सुद्धा यामुळे कमी येणार आहे. कारण आपला कान, नाक आणि घसा हे तोंडामध्ये उघडलेले असतात आणि जेव्हा ह्या दंतमंजनमधले अँटी इन्फेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स ॲब्सॉर्ब होतील तेव्हा त्याचा नक्कीच टॉन्सिलायटिसला आणि ब्रॉन्कायटिसला, आपल्या घशाच्या इन्फेक्शनला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं हे दंतमंजन तुम्ही नक्कीच घरी तयार करून बघा. खूप सुंदर लागतं. मी स्वतः वापरते. तुम्हीसुद्धा वापरून बघा आणि इतरांनाही सांगा. म्हणजे आपण ह्या केमिकल्सपासून थोडंसं लांब राहायची शक्यता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांशीही शेअर करा. धन्यवाद.